we're getting our hair colored for the first time. हॅलो मॅम. हॅलो. ओके, सो तुम्हाला हायलाईट्स करायचे आहेत. ओके, सो काही रिक्वायरमेंट तुमचे काय डूज अँड डोंट्स मला थोडंसं इन्फॉर्मेशन लागेल. सेम टाईम मी तुमचे हेअर वगैरे चेक करतो. सो हिस्ट्री एकदा हेअरची मला कळल्यानंतर मग आपण तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग किंवा तुमची लाईफस्टाईल जशी आहे त्या अकॉर्डिंग मग मी तुम्हाला कलर वगैरे सजेस्ट करतो. सो मी एकदा तुमचे हेअर चेक करतो. चालेल. चेक करू? ओके चालेल. आता मी चेक केल्यानंतर मला तरी वाटतं की म्हणजे नॉर्मली केसांची हेल्थ वगैरे चांगली आहे. थोडे ग्रेज आहेत पण ते ब्लेंड होऊन जातील, कारण ओन्ली 2-3% ग्रेज आहेत, पण ते एवढी काही रिक्वायरमेंट नाही आहे ते ग्रे कवर करण्याची. जर ग्रे कवर करायला गेलो तर आपल्याला बेस कलर यूज करावा लागेल किंवा फॅशन चेक. त्यांनी काय होईल, ग्लोबल प्लस हायलाईट्स करावं लागतील. सो त्याच्यात काय होईल, एकतर मला प्रिलाइटनिंग वगैरे यूज करावं लागेल. एक तर टाईम पण कन्झ्युमिंग आहे, सेम टाईम थोडा केसांमध्ये ड्रायनेस येण्याचे चान्स आहे, बिकॉज आपण लाईटनिंग करणार आहे. सो आय विल सजेस्ट की आपण फर्स्ट टाईम आहे तुमचा, तर आपण नो ब्लीचमध्येच जाऊ. सो विदाऊट ब्लीचमध्ये आपण हे करू शकतो. काही रेफरन्स आणले तुम्ही कलरचे, काही फोटोज होते? माझ्याकडे रेफरन्स आहे. ओके, काही जास्त मला ना हे असं पाहिजे होतं पण विदाऊट ब्लीच, आणि जो हा कलर आहे ना थोडासा ब्राऊन आणि थोडासा हेझलनट चेस्टनट टाईपचा, तसा मला शेड हवा होता आणि असं सिमिलर इफेक्ट पाहिजे होता. ओके, सो याच्यात पूर्ण ब्लेंडिंग इफेक्ट आहे, कुठेच लाईन वगैरे नाही आहे. सो आपण सेम अकॉर्डिंग त्या करू. ओके ओके चालेल. आणि जी आता शेड सिलेक्ट केली आपण, सो ती तुमच्या स्किन टोनला कॉम्प्लिमेंट करेल. कारण काय होतं, आपल्या इंडियन स्किन टोनवरती खूप कधी लाईट कलर शेड केला सो ते आपली स्किन टोन डार्क करतं. एक्झॅक्टली. आणि मी तेच विचार करत होते, तो खूप लाईट कलर आहे आणि माझे आयब्रोज एकदम डार्क आहेत. ते आपण मिक्स अँड मॅच बरोबर ठेवू. ब्लेंडिंग असं ठेवतो की जेणेकरून तो तुमच्या स्किन टोनवरती काही इफेक्ट नाही करणार. सेम टाईम केसांची हेल्थ पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे, सो ते पण मी काळजी घेईल त्याची. ठीक आहे. सो मग आपण स्टार्ट करू. ओके. येस. सो आता 2 सेक्शन्स मी ट्राय करून घेतलेत. आता आपण कलर स्टार्ट करतो. सो बेसिकली 2 कलरचा मिक्सर केला आहे मी. एक लाईट शेड आहे, एक डार्क शेड आहे. सो दोन्हींचा आपण ब्लेंडिंग इफेक्टमध्ये कलर स्टार्ट करू. मग बेसिकली इथे जी प्लेसमेंट आहे ही नॉर्मली आपले जे हायलाईट्स आहेत त्यापेक्षा डिफरंट ठेवली आहे. सो दिस कॉल फेस कॉन्टरिंग. सो बेसिकली मला इथे कुठे विथ ॲड करायचे, कुठे व्हॉल्यूम, डेप्थ, तर त्यासाठी जसं आपण मेकअपमध्ये फेस कॉन्टरिंग काही फीचर्स हाईड करतो, काही शो करतो, लाईक दॅट सेम स्टाईलमध्ये पण क्रिएट करतो. येस. सो मी इथे आणि इथे दोन्ही साईडला डेप्थ लाईट शेडचं प्लेसमेंट डाऊन केलेलं आहे, जेणेकरून ते हायलाईट होईल. ज्यावेळेस आपण स्टायलिंग करू त्यावेळेस हे पुढून फीचर्स दिसतील. सेम टाईम आपण पुढे पण करणार आहे, जे तुमच्या फेसला इन्हान्स करेल. ओके. सो आता ही फायनल ॲप्लिकेशन झालेलं आपलं. सो आता याला 35 मिनिट्स to 45 मिनिट्स ठेवायचं आहे. युज्युअल चेक असेल आफ्टर 35 मिनिट्स. मी एकदा येऊन चेक करतो. जर कलर जी लेवल हवी ती अचीव झाली असेल, आपण वॉश करू आणि त्यानंतर मग फायनली आपलं थोडंसं एंड स्ट्रीम करून मग ब्लो ड्राय, मग झालं. तेवढंच. ओके. येस. ओके.